उपवासाला साबुदाणा वडा आणि साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळला असाल तर ही उपवासाची भजी नक्की करून बघा. एकदम कुरकुरीत होते. कोणतीही पूर्वतयारी करण्याची गरज नाही. साबुदाणा भिजवा वगैरे कटकट नाही. पटकन होते. आता महाशिवरात्री जवळ आली आहे. बरेच जणांचा उपवासही असतो. तर यावेळी ही उपवासाची भजी नक्की करून बघा. सर्वांना आवडेल. उपवास असणाऱ्यांनीच नाही तर उपवास नसणारेही ही भजी नक्की ट्राय करा. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या किचनमध्ये कुरकुरीत उपवासाची भजी बघणार आहोत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 4 मीडियम साईजचे कच्चे बटाटे घेतलेले आहेत. हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता यासाठी वरी, साबुदाणा, चिरलेली कोथिंबीर, जिरे, हिरव्या मिरच्या, आलं आणि चवीनुसार मीठ मी इथे घेतलेलं आहे. उपवासाला जर आलं आणि जिरं चालत असेल तर घाला. चालत नसेल तर स्किप केला तरीही चालेल. इथे मी शाबू आणि वरी समप्रमाणात घेतलेलं आहे. पण तुम्ही वरीचं प्रमाण वाढवून शाबूचं प्रमाण थोडं कमी केला तरीही चालेल. आता आपण पिलरच्या साहाय्याने हे बटाटे सोलून घेऊयात. बटाटा सोलून झाला की आपल्याला लगेच पाण्यामध्ये टाकायचं आहे. असं पाण्यामध्ये टाकल्यामुळे बटाटा काळा पडत नाही. या पद्धतीने मी सर्व बटाटे सोलून पाण्यामध्ये टाकून घेते. इथे मी सर्व बटाटे सोलून घेतलेला आहे आणि त्याला लगेच पाण्यामध्ये टाकलेलं आहे. आता हे सोललेले बटाटे आपण मोठ्या किसणीने किसून घेऊ. या इथे आपल्याला किसणी मोठी वापरायची आहे. जर बारीक किसणीने बटाटा किसला की किस बारीक पडतो. त्यामुळे भजी तळताना त्याचा लगदा होण्याची शक्यता असते. त्यामुळे बारीक किसणीने न किसता मोठ्या किसणीने हा बटाटा किसून घ्या. आता हा किसलेला बटाटा आपल्याला लगेच पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. याच पद्धतीने मी सर्व बटाटा किसून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता हा किस बाजूला ठेवूया. मिक्सरचं लहान भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला शाबू घालायचा आहे आणि शाबू आपल्याला रवाळासं दळून घ्यायचं आहे. जर शाबू व्यवस्थित दळला जात नसेल तर तुम्ही थोडं शाबू गरम करून दळला तरीही चालेल. आता आपण हा शाबू रवाळासा दळून घेऊया. या इथे मी शाबू रवाळासा दळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. एकदम पीठ न करता असं थोडं रवाळ आपल्याला ठेवायचं आहे. याच पद्धतीने मी वरीही बारीक करून घेतलेली आहे. वरीही आपल्याला थोडी रवाळच अशी दळून घ्यायची आहे. आता आपली पिठं तयार झालेली आहेत. आता आपण वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या, थोडं आलं, 1 चमचा जिरं घातलेलं आहे. आता याला मी थोडं जाडसर असं वाटून घेते. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर आलं आणि जिरं जर तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही या इथे स्किप केला तरीही चालेल. आपलं वाटणही तयार झालेलं आहे. आता आपण भजी बनवायला घेऊया. जो आपण किसून घेतलेला बटाटा आहे त्यातील सर्व पाणी आपल्याला असं हाताने पिळून काढून घ्यायचं आहे. यामध्ये एकही थेंब पाणी राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. असं हाताने प्रेस करून थोडं पिळून यातील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. पिळून घेतलेला किस आता आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये हाताने असा सुट्टा करून टाकून घेऊया. याच पद्धतीने मी सर्व किसातील पाणी पिळून काढून घेते. इथे मी किसातील सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. हा अगदी सुट्टा असा मोकळा झालेला आहे. तुम्ही बघू शकता. यामध्ये एकही पाण्याचा थेंब राहिलेला नाही. आता यामध्ये मी शाबूचं पीठ आणि वरीचं पीठ घालून घेते. इथे मी वरीचं पीठ थोडं जास्त घेतलेलं आहे आणि शाबूचं पीठ थोडं कमी घेतलेलं आहे. एकाच वेळी सर्व पीठ न घालता आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि तयार केलेलं वाटण घालून घेते. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते. आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया आणि पाणी न घालता बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच हे छान पीठ भिजवून घेऊया. आपल्याला पाण्याचा एकही थेंब यामध्ये वापरायचं नाही. पाणी न घालताच बटाट्याच्या मॉइश्चरमध्ये याला मळून घ्यायचं आहे. थोडा वेळ लागतो पण जसं वेळ जाईल तसं बटाट्यातील पाणी रिलीज होतं आणि त्या मॉइश्चरमध्ये हे पीठ भिजलं जातं. या इथे माझं पीठ तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. मी एकही थेंब पाणी घातलेलं नाही. या पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. नेहमीच्या भजीगत आपल्याला पीठ पातळ न करता असं घट्टच पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. पीठ थोडं सैलसर वाटत असेल तर तुम्ही अजून थोडं यामध्ये पीठ घातला तरीही चालेल. पण या इथे माझं पीठ बरोबर झालेलं आहे आणि हे मी छान असं मळून घेतलेलं आहे.
आता हे आपलं भजीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता याची आपण भजी तळायला घेऊया. त्यासाठी मी इथे कढईमध्ये आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की भजीसाठीची मी मिरची यामध्ये तळून घेते. मिरची तळताना थोडी काळजी घ्यायची आहे. तेलामध्ये मिरची सोडली की मिरची फुटते आणि तेल अंगावर उडू शकतं. त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला मिरची तळून घ्यायची आहे. मिरची अशी तेलामध्ये तळून घेतली की मिरचीचा स्वादही या तेलामध्ये येतो. त्यामुळे भजी ही आपली चवीला छान लागते. इथे माझी मिरची तळून झालेली आहे. ही मिरची मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि यावरती थोडं मीठ घालून घेते. मीठ आणि मिरची छान मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला उपवासाला मीठ चालत नसेल तर सैंधव मीठ वापरला तरीही चालेल. आता याच तेलामध्ये आपण भजी सोडून घेऊया. भजी सोडताना आपल्याला गोळा करून सोडायचं नाही, तर भजी आपल्याला अशी सुट्टी सुट्टी करून सोडायची आहे. जर आपण बारीक किसणीने बटाटा किसला असता तर या इथे किस बारीक झाला असता आणि त्याचा लगदा झाला असता. बटाट्याचा जर लगदा झाला तर आपली भजी कुरकुरीत होणार नाहीत. सर्व भजी सोडून झालेली आहेत. सुरुवातीला भजी सोडल्यानंतर 1-2 मिनटं याला झारा लावायचं नाही. 2 मिनटानंतर आपण ही भजी उलटवून घ्यायची आहेत. सुरुवातीलाच जर लगेच झारा लावला तर यामध्ये जो बटाट्याचा किस असतो तो या झाऱ्याला चिकटतो. त्यामुळे 1-2 मिनटानंतर ही भजी आपल्याला पलटवून घ्यायची आहेत. आता ही भजी आपण मीडियम फ्लेमवरती छान खरपूस अशी तळून घेऊया. भजी आपली छान तळून झालेली आहेत, तुम्ही बघू शकता. आता ही तळलेली भजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते. इथे मी सर्व भजी काढून घेतलेली आहेत. आता याच पद्धतीने मी सर्व भजी तळून घेते. हे भजी मी तळून घेत आहे तोपर्यंत तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूचं बेल आयकॉनही दाबा. त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिला नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. रेसिपी आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. या इथे मी सर्व भजी तळून घेतलेली आहेत. कलर किती जबरदस्त आलेला आहे तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर ही चवीलाही खूप छान झालेली आहेत. अगदी कुरकुरीत अशी ही भजी आपली तयार झालेली आहेत. या महाशिवरात्रीला तुम्ही ही भजी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू अशाच एका कुरकुरीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय.